गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की ग्लोबल मार्केट्स काय म्हणतात. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजेच ग्लोबल मार्केट्स व्यवस्थित आहेत. US मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे, पण ते फार नॉमिनल आहे. त्यानंतर जर आपण डॉलर इंडेक्स पाहिला तर डॉलर इंडेक्स सपोर्ट घेऊन वरच्या बाजूला जाण्याचा पुन्हा प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे थोडंसं प्रेशर मार्केटवरती राहू शकतं. आता जर आपण ग्लोबल क्यूज पाहिले तर ग्लोबल क्यूज मिक्स आहेत, काही हायर साईडला काही डाऊन साईडला, परंतु असं म्हणावं असा काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट जे आहे ते 40-50 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, विच इज ऑलमोस्ट फ्लॅट. म्हणजेच 40-50 पॉईंट गॅप अप किंवा गॅप डाऊन याला फ्लॅटच म्हटलं जातं. म्हणजेच ऑलमोस्ट मार्केट फ्लॅट ओपन होण्याची शक्यता आहे. आता गिफ्ट निफ्टी जे आहे तर ते ग्लोबल क्यूजला इंडिकेट करत असतं आणि त्यामुळे ते थोडंसं गॅप डाऊन ओपन दाखवतं आहे आणि तिथे लिक्विडिटी नसते, त्यामुळे हा प्रॉब्लेम तिथे होत असतो. परंतु आपण गेले काही दिवस पाहिले की गिफ्ट निफ्टी जसं इंडिकेट करतं ॲक्च्युअल तसंच मार्केट रिॲक्ट करत नाही आहे. तर त्यासाठी डोमेस्टिक जे काही क्यूज आहेत तर ते सुद्धा फार जास्त इम्पॅक्ट करत आहेत. आता आपण येऊयात आपल्या मार्केटकडे. मित्रांनो, शुक्रवारी जर आपण पाहिलं तर फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन दोघांनीही बाईंग केलेलं आहे. सेलिंग कुणीही केलेलं नाही, तरीही मार्केट चांगल्यापैकी फॉल झालेलं आहे. त्यामुळे आज पाहणं जास्त गरजेचं आहे की आज नक्की काय घडतंय ते. आज जर मार्केट वरच्या बाजूला टिकू शकलं तर कन्सॉलिडेट होऊ शकतं, परंतु जर टिकू शकलं नाही तर मग मात्र मार्केट खाली येऊ शकतं. आणि आता ज्या काही कंपन्यांचे मेजर कंपन्यांचे रिझल्ट्स आता थोडेफार राहिलेले आहेत, तर ते रिझल्ट एकदा येऊन गेले की मार्केट कुठल्या तरी एका बाजूला डिरेक्शनला थोडासा मूव देण्याची शक्यता आहे, साधारण 300-400 पॉईंटच्या आसपास, आयदर डाऊन साईड किंवा अप साईड. तर मग ते पाहणं जास्त गरजेचं आहे की ते कुठल्या बाजूला ब्रेकआउट करत आहे. तर मग मित्रांनो, स्टेट बँकेचा रिझल्ट लागलेला आहे, परंतु जसं मीडिया त्याला दाखवतं आहे की हा रिझल्ट खराब आहे, तर तसं खराब रिझल्ट नाही आहे. कारण मागच्या वेळी जेवढा प्रॉफिट झाला होता त्याच्यापेक्षा यावेळी चांगला प्रॉफिट झालेला आहे. परंतु यावेळी 7,000 कोटीचं त्यांनी थोडंसं, आपण काय म्हणू शकतो त्याला, की अशा गोष्टींसाठी ते बाजूला काढलेत की जिथं रिस्क आहे आणि त्यामुळे थोडंसं निगेटिव्ह सेंटिमेंट तिथे आहे. आता जर आपण मार्केट पाहिलं तर HDFC बँकचे जे ADRs आहेत किंवा ICICI बँकचे ADR आहेत तर ते US मार्केटमध्ये डाऊन आहेत. त्यामुळे आज स्टॉक स्पेसिफिक जर पाहायचं झालं तर HDFC बँक त्यानंतर ICICI बँक हे मार्केटला सपोर्ट करतात का ते पाहणं जास्त गरजेचं आहे. आणि जर बँकिंग स्टॉक जर डाऊन होणार असतील किंवा होत असतील तर तुम्ही IT स्टॉकवरती फोकस करू शकता, म्हणजेच IT स्टॉक तुम्हाला वरती जाताना दिसतील. आणि जर आपण रिलायन्सच्या बाबतीत जर पाहिलं तर विंडफॉल टॅक्स गव्हर्नमेंट वाढवण्याची शक्यता आहे, तशी बोलणी चालू आहे, त्यामुळे रिलायन्सवरती सुद्धा प्रेशर राहू शकतं. त्यामुळे आपण पाहूयात की नक्की काय होतं आहे ते. जर मार्केट स्लोली डाऊन झालं तर काही हरकत नाही, फक्त अचानक फॉल होता कामा नये, कारण त्याचा इम्पॅक्ट हा सगळ्याच स्टॉक्सवरती इमिजिएट होतो. आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तर आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आजच्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.